नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. शक्तीपीठ विरोधात वाळवा तालुक्यात रॅली. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग विरोधात वाळवा तालुक्यातील बाधित गावांमधील शेतकरी आक्रमक झाले असून गुरुवारी शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने भव्य निर्धार मोटरसायकल रॅली काढण्यात आली. उभ्या पावसात चिंब भिजत हजारो शेतकऱ्यांनी या रॅलीत सहभागी होऊन शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशा घोषणा देत शासनाचा तीव्र निषेध केला. सकाळी 7 वाजता बोरगाव तालुका वाळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. बोरगावचे सरपंच जितेंद्र पाटील यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही रॅली बोरगावातून पुढे मसुचीवाडी, जुनेखेड, नवेखेड, वाळवा, उरुण ईश्वरपूर, कामेरी, एडेनिप्पाणी, इटकरे, यलूर, कुरळप मार्गे ऐतवडे खुर्द येथे पोहोचली. रॅलीच्या अग्रभागी असलेला चित्ररथ आणि एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अशा घोषणांनी संपूर्ण मार्ग दणाणून गेला होता. शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे नेते प्रवीण पाटील म्हणाले, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर गाठ वाळव्याच्या वाघांशी आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे. राज्य शासनाने नागपूर ते गोवा असा शक्तीपीठ महामार्ग घोषित केला आहे. मात्र हा मार्ग वाळवा तालुक्यातील कृष्णा व वारणा नद्यांच्या परिसरातील अत्यंत सुपीक जमिनीतून जाणार असल्याने शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका निर्माण झालाय. या मार्गाच्या उंचीमुळे पावसाळ्यात पाणी साठून जमिनी नापीक होतील आणि दरवर्षी महापुराचा सामना करावा लागेल अशी भीती यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली आहे. संघर्ष समितीचे बीजी पाटील यांनीही जोपर्यंत महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत ही एकी कायम ठेवण्याचे आवाहन केलं आहे. या रॅलीत कामेरीचे सरपंच रणजित पाटील, प्राध्यापक शामराव पाटील, शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे नेते प्रवीण पाटील, स्वाभिमानीचे भागवत जाधव, दलित महासंघाचे शंकरराव महापुरे, विजय महाडिक, दिग्विजय पाटील, सुहास पाटील, अनिल पाटील, सरपंच संभाजी पाटील, संपत कांबळे, डॉक्टर जोशना पाटील यांच्यासह हजारो शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.